तर मराठी हिंदी वादामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांनीही आता उडी घेतली आहे। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? भाषिक द्वेष पसरवण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे। भाषावादाचा राज्यातल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो असं राज्यपाल म्हणाले। तर राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। That they don't know Tamil. So the other fellows were trying to beat them. You should speak only in Tamil. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? Why I am telling this? If we spread this type of hatred, then which investor will come? No investor will come. No industry will come. In the long run, we are doing harm to the Maharashtra. मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या त्या गोष्टी आहेत। एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा। त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाहीये त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।